Hello student, in this session we study our fourth unit, that is the curve setting, and this unit carries the 8 mark. The first question arises, what is mean by curve or why we study the curve. Then the curve plays the important role in a geometric design of road railway alignment. Hence, it must be properly studied and designed as so as to provide the safety, comfort, convenience at the type of driving of vehicle, train or on the curves. Means ज्यावेळेस आपल्याला रोडचं किंवा रेल्वे ट्रॅक जे आहे त्याची अलाइनमेंटचं डिझाईन करायचं आहे त्यावेळेस आपल्याला कर्वचा स्टडी करणं गरजेचं आहे. का बरं? कारण आपल्याला जो काही त्या व्हेकल किंवा त्या रोडवरती किंवा तो जे रेल्वे ट्रॅक आहे त्यावरती जो काही ड्रायव्हर ट्रॅव्हल करणार आहे किंवा जे काही पॅसेंजर येणार आहे त्यांना सेफ्टी फील झालं पाहिजे, कम्फर्ट पाहिजे आणि कन्व्हिनियन्स पाहिजे. यासाठी आपल्याला कर्वचा स्टडी करणं गरजेचं आहे. तेच आपला नेक्स्ट पॉइंट आहे, नेसेसिटी ऑफ कर्व. आपल्याला काय गरज काय आहे कर्वचा स्टडी करण्याची. The first point on the necessity of curve is to avoid the excessive cutting and filling can be prevented by providing the change in alignment by the curve. Means आता excessive cutting आणि filling म्हणजे काय? ज्यावेळेस इन केस जर आपण हिली रिजन कन्सिडर केला तर त्यामध्ये काय खूप जास्त प्रमाणात जमीन खालीवर असते, तर त्यावेळेस आपल्याला लेव्हलिंग करण्यासाठी रोडचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी फर्स्ट कटिंग काही पोर्शन मध्ये कटिंग करावी लागते, काही ठिकाणी फिलिंग करावी लागते. हेच जर वर्क एक्सेसिव्ह म्हणजे खूप जास्त प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी काय आपला टाइम कंझ्युम होणार आहे, सेम टायमिंग मध्ये मनी पण वेस्ट होणार आहे. ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करणार आहे त्या ठिकाणी म्हणजे सेपरेट एक बायपास वे किंवा कर्वचं प्रोव्हिजन करून आपण ते एक्सेसिव्ह कटिंग आणि फिलिंग अवॉइड करणार आहे. Then second point आहे the obstruction like a natural or artificial comes in a way of a straight alignment can be made easier by providing the bypass with the help of curve. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला दोन स्टेशन पॉइंट कनेक्ट करायचे, आयदर इट इज फ्रॉम बाय रोडने करायचे किंवा रेल्वेच्या ट्रॅकने करायचे, तर त्या दोन पॉइंट्स मध्ये जर नॅचरल किंवा आर्टिफिशियल ऑब्स्टॅकल्स येत असतील, ऑब्स्टॅकल मीन्स काय अडथळा, तो कोणताही असेल लाईक पॉन्ड वगैरे बिल्डिंग, तर त्या केस मध्ये पण आपण कर्व प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे की इन द स्ट्रेट रोड इफ कॉस्टली लँड कम्स इन द वे देन इट कॅन बी अवॉइडेड बाय प्रोव्हाइडिंग द डायव्हर्जन विथ द हेल्प ऑफ कर्व. म्हणजे सेम त्याच दोन पॉइंट्स मध्ये जर कॉस्टली लँड असेल तर त्यावेळेस पण आपण कर्वची प्रोव्हिजन करणार आहे. त्यानंतर मग आपला नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ कर्व. तर टाइप्स ऑफ कर्व म्हणजे दोन इम्पॉर्टंट टाइप्स आहेत. फर्स्ट आहे हॉरिझॉन्टल कर्व आणि व्हर्टिकल कर्व. तर व्हर्टिकल कर्वचे 4 टाइप्स आहेत. फर्स्ट वन सिंपल कर्व, कंपाऊंड कर्व, रिव्हर्स कर्व अँड ट्रान्झिशन कर्व. तर वन बाय वन आपण टाइप्स ऑफ कर्व बघणार आहे. तर फर्स्ट टाइप्स आहे हॉरिझॉन्टल कर्व. तर यामध्ये फर्स्टली आपण डिफरन्शिएट कसं करणार की हॉरिझॉन्टल कर्व म्हणजे काय आणि व्हर्टिकल कर्व म्हणजे काय. तर फर्स्टली हॉरिझॉन्टल कर्व मीन्स the curve which are provided at the turning point so as to get the change in direction of the alignment of road or track are termed as the horizontal curve. म्हणजे ज्यावेळेस आपली डिरेक्शन चेंज होते त्या केस मध्ये आपण हॉरिझॉन्टल कर्व ची प्रोव्हिजन करतोय. तर जनरली ब्रॉड गेज साठी आपण 175 मीटरचा कर्व प्रोव्हाइड करतो. त्यानंतर आता आपण बघितलं की हॉरिझॉन्टल कर्वचे 4 टाइप्स आहेत. फर्स्ट वन आहे सिंपल कर्व, कंपाऊंड कर्व, रिव्हर्स कर्व आणि ट्रान्झिशन कर्व. तर त्यामध्ये फर्स्ट टाइप आपल्याला स्टडी करायचा आहे सिंपल कर्व. तर व्हॉट इज मीन बाय सिंपल कर्व. The simple curve consists of single arc of circle connecting the two trails. जर आपण इथे आता फिगर मध्ये बघितलं
तर जे एक कर्व दाखवली आहे ज्याची रेडियस आपल्याला सेम दिसते, जर आपण O पासना तर त्या कर्व वरती दोन टँजंट पॉइंट्स शो केले आपण T1 आणि T2. तर आता यामध्ये या कर्वची जी रेडियस आहे ती युनिफॉर्म आहे थ्रू आउट, आपण कुठेही मेजर केली म्हणजेच काय, सिंपल कर्व मध्ये आपण एक युनिफॉर्म रेडियस प्रोव्हाइड करतो. देन नेक्स्ट वन आहे कंपाऊंड कर्व. आता कंपाऊंड कर्व काय आहे, जे दोन सिंपल कर्व आहे त्याचं कॉम्बिनेशन आहे. मीन्स द कंपाऊंड कर्व कन्सिस्ट ऑफ टू और मोर सिंपल कर्व हॅव्हिंग द डिफरंट रेडियाई बेंडिंग इन अ सेम डिरेक्शन अँड लाइंग ऑन द सेम साइड ऑफ द कॉमन टँजंट. जसं आपण आता फिगर मध्ये बघतोय की दोन कर्व काय केलेले आपण कंबाईन केलेले आहे. फर्स्ट कर्व आहे T1P आणि सेकंड कर्व आहे T2 आणि C. ह्या दोन कर्व आहे. फर्स्ट कर्व ची रेडियस आहे R1 आणि सेकंड ची आहे R2. आता दोन वेगवेगळ्या रेडियसच्या कर्व आपण सेम डिरेक्शन मध्ये काय केलेले आहे, बेंडिंग केलेली, आणि त्या दोन्हींचा जो काही सेंटर आहे तो एका कॉमन टँजंट वरती लाय होतोय, तर त्याला आपण म्हणणार कंपाऊंड कर्व. त्यानंतर नेक्स्ट वन आहे आपली रिव्हर्स कर्व. तर रिव्हर्स कर्व मध्ये जसं तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय काय, तर याची जी रेडियस आहे ही सेम पण असू शकते, डिफरंट पण असेल, पण त्याची जी डिरेक्शन आहे हे दोन वेगवेगळ्या अपोजिट डिरेक्शन मध्ये आहे. जसं आपण फिगर मध्ये बघतोय की जी फर्स्ट कर्व आहे ती अपवर्ड डिरेक्शनला जाते, तेच जर आपण सेकंड कर्व कन्सिडर केली तर ती डाऊनवर्ड डिरेक्शनला. मग यावरनं आपण रिव्हर्स कर्व डिफाइन करू शकतो की रिव्हर्स कर्व इज मेड अप ऑफ टू आर्क हॅव्हिंग इक्वल और डिफरंट रेडियस बेंडिंग इन अ अपोजिट डिरेक्शन with a common tangent at their junction. म्हणजेच काय, ही जी कर्व आहे याची रेडियस, जसं आपण कंपाऊंड कर्व मध्ये म्हणतो की दोन ज्या कर्व आहे त्या वेगवेगळ्या रेडियसच्या असतात, तसं रिव्हर्स कर्व मध्ये ज्या काही कर्व आपण कनेक्ट करतोय त्या सेम रेडियसच्या असू शकतात आणि डिफरंट पण त्याची जी डिरेक्शन आहे ही काय असणार आहे, अपोजिट डिरेक्शनला. जर सपोज एक कर्व ही अपवर्ड डिरेक्शनला असेल तर सेकंड कर्व ही ऑब्विसली डाऊनवर्ड डिरेक्शनला असणार आहे. त्यानंतर आपली फोर्थ कर्व आहे ट्रान्झिशन कर्व. तर व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिशन कर्व? द कर्व इज सिम्पली अ कॉम्बिनेशन ऑफ टू रिव्हर्स कर्व and it is used when it is necessary to divide from a given straight path in order to avoid intervening obstructions such as the bend of river and building. याला आपण म्हणतो ट्रान्झिशन कर्व. आता जसं आपण हॉरिझॉन्टल कर्व बघितलं त्याचप्रमाणे आपल्याला व्हर्टिकल कर्व पण स्टडी करायचा आहे. तर आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे व्हॉट इज मीन बाय व्हर्टिकल कर्व. आपण कोणत्या कर्वला व्हर्टिकल, जसं आपण हॉरिझॉन्टल कर्व म्हणजे काय बघितलं की ज्यावेळेस आपली फक्त डिरेक्शन चेंज होते. इन केस तुम्ही फर्स्टली तर स्ट्रेट डिरेक्शनला जाताय, त्यानंतर तुम्हाला लेफ्टला किंवा राईटला टर्न घ्यायचा आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, एक कर्व प्रोव्हाइड करणार आहे त्या रोडला, त्याला आपण म्हणणार हॉरिझॉन्टल कर्व. तर त्यानंतर मग व्हर्टिकल कर्व म्हणजे काय, द कर्व विच आर प्रोव्हाइडेड इन द अलाइनमेंट ऑफ रोड और ट्रॅक टू चेंज अ ग्रेडियंट इज टर्म ॲज व्हर्टिकल कर्व. म्हणजे ज्यावेळेस आपला ग्रेडियंट चेंज होतोय त्या केसमध्ये आपण जी काही कर्व प्रोव्हाइड करतो त्याला आपण म्हणतो व्हर्टिकल कर्व. The vertical curve are divided into two types. First one is summit curve and second one is valley curve. The firstly we see the summit curve. What is mean by summit curve? The summit curve is which having the convex surface on the upward side is termed as summit curve. जसं आपण इथे फिगर मध्ये दाखवतो आहे की ही जी सी फिगर आहे याच्यामध्ये बघितलं तर कॉन्व्हेक्स सरफेस आहे तो काय आहे, अपवर्ड डिरेक्शनला आहे. सो इट इज कॉल्ड एज समिट कर्व. म्हणजे थोडक्यात हे आपले हिल टाइप आहे, हिलचं जसं शेप असतो त्या टाइप मध्ये आहे, त्याला आपण समिट कर्व म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे व्हॅली कर्व. The valley curve means what? The curve which having a convex surface on a downward side is termed as valley curve. जर आपण आता इथे फिगर मध्ये बघितलं की एक यू शेप किंवा व्ही शेप ची व्हॅली जनरेट झालेली आहे, त्यालाच आपण म्हणणार व्हॅली कर्व. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला डेझिग्नेशन ऑफ कर्व. आता डेझिग्नेशन ऑफ कर्व म्हणजे काय, जसं आपण बघितलं की फॉर एक्झाम्पल जर आपण दोन पॉइंट मधलं डिस्टन्स मेजर केलं तर ते डिस्टन्स मेन्शन करण्यासाठी आपण त्याला काहीतरी युनिट देतो. ते मीटर मध्ये आहे, सेंटीमीटर मध्ये आहे की फूट मध्ये आहे.
त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण कर्वची मेजरमेंट करतोय त्यावेळेस त्या कर्वला काहीतरी युनिट देणं आहे गरजेचं आहे, त्यालाच आपण म्हणतो डेसिग्नेशन ऑफ कर्व. तर जनरली आपण कर्वचे डेसिग्नेशन हे दोन टाइप्स मध्ये देतो. द फर्स्ट वन आहे डिग्री ऑफ कर्व. द डिग्री ऑफ कर्व मध्ये काय आपण डिग्री मध्ये कर्व मेन्शन करतो, जसं इथे फिगर मध्ये सांगितलं आहे आपण की 5 डिग्रीची कर्व प्रोव्हाइड केलेली आहे आपण. फॉर एक्झाम्पल आणखी 8 डिग्री असू शकते, 10 डिग्री, म्हणजे डिग्री मध्ये आपण त्याला मेन्शन करू शकतो. जसं आपण डिग्री ऑफ कर्व बघितलं त्याचप्रमाणे रेडियस ऑफ कर्व पण आहे, म्हणजेच आपण किती रेडियसची कर्व प्रोव्हाइड केली हे त्यामध्ये मेन्शन करणार. फॉर एक्झाम्पल 80 मीटर, 100 मीटर, 120 मीटर. तर अशा प्रकारे आपण डिग्री मध्ये आणि रेडियस मध्ये कर्वचं डेसिग्नेशन करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला रिलेशन बिटवीन रेडियस अँड द डिग्री ऑफ कर्व. मग आपण बघितलं की आपण कर्व जी आहे ती 2 युनिट मध्ये काय करू शकतोय मेन्शन करू शकतोय, म्हणजे डिग्री मध्ये पण आणि रेडियस मध्ये पण. मग नेक्स्ट पॉइंट आहे आपला की डिग्रीचा आणि रेडियस ऑफ कर्वचं रिलेशन काय आहे. तर आपण बघितलं की रेडियस इज इक्वल टू, जसं इथे दाखवलेलं आहे 1719 डिवाइडेड बाय डी. What is mean by D or R? R means the radius of curve and D means the degree of curve. म्हणजे रेडियस ऑफ कर्व काय आहे 1719 डिवाइडेड बाय 8. आता तो फॉर्म्युला कसा आला आहे याचा आपण इथे डिस्क्रिप्शन पण विथ द हेल्प ऑफ फिगरने एक्सप्लेन केलेला आहे.